न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. रामोजी आपण संत दत्तूजी महाराज पुण्यतिथी उत्सव संत दत्तूजी महाराज संस्थान बरबगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा इथं एक आयोजन करण्यात आला होता. या विषयावर आपण काय बोलणार? रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तुम्ही जी मुलाखत घेत आहे याबद्दल तुमचे शतशः आभार. संत दत्तूजी महाराज तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी यावर्षी 69वी पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. दत्तूजी महाराज हे संत सखाराम महाराज पंढरपूर संत आदिशक्ती मुक्ताबाई यांचे अखंडपणे सेवा करणारे आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरेचं पालन करणारे एक संत होऊन गेले. आणि त्यांचे चमत्कार एवढे आहे की 2023ला जेव्हा आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्या ठिकाणी बोलावले. तर 2 किलोमीटर अंतरावर असणारे आपलं पिंपळगाव राजा आहे, इकडून निपाण आहे, इकडे माळंगी आहे, इकडे खळदगाव आहे, इकडे आमचं वैती आहे, वसाडी आहे. या सर्व ठिकाणी मुसळधार पावसासारखा पाऊस पडला. आम्ही म्हटलं आता कार्यक्रम होणार नाही, काऊन की महाराष्ट्राचे, पण बरबगावच्या अंदर एक थेंब सुद्धा पाऊस पडला नाही. हा चमत्कार संत दत्तूजी महाराजांचा. आता आम्हाला समजत नाही, आमचे आबा सांगत होते एक वेळा बरबगावला आग लागली तर दत्तूजी महाराज पंढरपूरला सर्व लोकांसमोर होते, परंतु लोकांनी सांगितले की दत्तूजी महाराज आग विझवायला आपल्या गावामध्ये होते, त्यांनीच आग विझवली. तर हे त्यावेळेचे संत होते आणि त्यांच्या वाणीमध्ये एवढी पवित्रता होती आणि त्यांचं पावन असणारं जन्मभूमी गाव बरबगाव अशा गावामध्ये 69 वर्षापासून अखंडपणे सप्ताह चालतो. दिंडी आजही आमची जी परंपरा आहे, संत सखाराम महाराज आहे, अनेक परंपरा आजही त्या ठिकाणी अखंडपणे काकडा आरती हरिपाठ चालू आहे. 12 तारीखपासून तो उत्सव आहे, जो आपला आता नवीन युग निघालं. आपण 31 डिसेंबरला आपलं नवीन वर्ष मानतो आणि 31 डिसेंबरला नवीन वर्ष मानून त्याचं काय करतो, अनेक जीव जंतू जे आहे, बकऱ्या असतील, कोंबड्या असतील, अनेक काही जे हे असेल त्यांना कापल्या जाते आणि खाल्ल्या जाते आणि 31 डिसेंबर मानवला जातो. आपला 31 डिसेंबर हे आपलं हेच नाही, आपलं जे नवीन वर्ष आहे ते गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने एक करता ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. पण आजच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी बदल झाल्या आणि नवीन वर्ष हे 31 डिसेंबरला मानतं. ते इंग्रजांचं राज्य आहे, इंग्रज गेले पाहिजे म्हणून होते. आजही आपल्या देशामध्ये इंग्रजांची औलाद पैदा झाली म्हणून नवीन वर्ष त्या ठिकाणी होते. आणि किती लोक मरण पावता, किती पोरत मरण पावता याचं काही गणित लागत नाही, म्हणून ते चुकीचं आहे. खरं गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याला महाराजांचा उत्सव आहे. आता या गुढीपाडव्याला 12 तारीखला सप्त्याचं आयोजन केलं. 16 तारीखला महाराष्ट्रामध्ये संसारामध्ये हे करत असताना ननद भावजाई जे आहे हे नातं खूप हे असते, म्हणजे भांडणं म्हणजे ननद भावजाईचेच असतात संसारामध्ये. पण या ठिकाणी ननद भावजाई परमार्थाच्या माध्यमातून संत दत्तूजी महाराजांच्या या ठिकाणी कीर्तनाच्या या करता येत आहे. त्यांचा आदर्श किती आहे की ननद भावजाई भांडणं करता, परंतु या ननद भावजाई एक महाराष्ट्रामध्ये अशा वारकरी संप्रदायामध्ये की ते देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी भांडणं करतात आणि सर्व समाज हा अखंडपणे या देशामध्ये नांदला पाहिजे. कुठल्याही जाती पंथाचा धर्माचा माणूस हा एका ठिकाणी नांदला पाहिजे. ननद भावजाई त्या कीर्तनामधून सांगणार आहे, म्हणून तो आदर्श समाजाला देण्यासाठी संत दत्तूजी महाराजांच्या 16 तारीखला त्याचं आयोजन आहे. 17 तारीखला महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार शिवलीलाताई पाटील ह्या अनेक विषयावर एका मिनिटामध्ये 100 शब्द बोलतात. आणि आज त्यांची जी ऊर्जा आहे, त्यांची जी शक्ती आहे, या तरुण जो व्यसनाधीन झाला आणि या संस्कारामध्ये शून्य झाला, या मोबाईलमुळे लोक अंध झाले, या मोबाईलमुळे अनेक लोक फुटके झाले आणि संस्कार शून्य झाले. त्यामुळे त्यांच्यावर संस्कार घडण्याकरता
बरबगावमध्ये या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं, तरी आमची सर्वांना विनंती आहे, गावकऱ्यांच्या वतीनं, दत्तूजी महाराज सेवा समितीच्या वतीनं, की सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्यामध्ये अवगुण टाळावे आणि संतांचे विचार आपल्या डोक्यात घालावे, याकरता सप्त्याचं आयोजन केलं. म्हणून सर्वांनी उपस्थित राहावं विनंती करतो. कुंडलिका वरदेव, हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, संत आदिशक्ती मुक्ताबाई की जय, संत दत्तूजी महाराज की जय, गुरुहरे शंकर महाराज की जय, संत सकाराम महाराज, गुरुहरे श्रीराम महाराज की जय.